बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी समोर येते नाशिकमधून। नाशिकमध्ये मनसेचा राडा पाहायला मिळालाय। परप्रांतीयांना मनसेनं चोप दिलाय। पंचवटी दिंडोरी नाका परिसरातली ही काल दुपारची घटना आहे। परप्रांतीयांची नशा करत स्थानिकांवर दादागिरी पाहायला मिळाली, त्यामुळेच मनसेनं आक्रमक होत चोप दिलाय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, नेमकं काय घडलंय? दीपाली, काल दुपारची ही घटना आहे। नाशिकच्या पंचवटी परिसरातील दिंडोरी नाका हा भाग आहे आणि तिथे एका सोसायटीमध्ये एका परप्रांतीय इसमाचा फ्लॅट आहे। हा जो इसम आहे त्याचं त्रिपाठी असं नाव आहे। तो नाशिकमध्ये लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतो। दरम्यान या फ्लॅटमध्ये बिहारचे 5 ते 6 तिथे तरुण हे राहतात आणि हे तरुण जे आहेत ते स्थानिक जे मराठी नागरिक आहेत त्यांच्यावरती दादागिरी करतात, त्यांच्यावरती आरोग्य भाषेत बोलतात, यासोबतच काही महिलांची देखील छेड काढतात असा आरोप सर्व होता। आपण काल देखील बघितलं तर काल हे जे स्थानिक नागरिक आहेत त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना याबाबत तिथे पाचारण केलं। त्यानंतर मनसे पदाधिकारी त्या तरुणांना समजून सांगत होते, त्यांची समज काढत होते। मात्र याच वेळी मनसे पदाधिकाऱ्यांशी देखील त्यांनी दादागिरी केली। विशेष म्हणजे या परप्रांतीय नागरिकांनी काही बाउन्सर देखील पाठवले आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर देखील दादागिरी करायचा प्रयत्न झाला असं मनसेकडून सांगण्यात येते। आणि त्यानंतर या मनसे पदाधिकाऱ्यांना बाउन्सर असतील किंवा ते जे परप्रांतीय युवक होते त्यांना चोप हा दिलाय। आपण जर बघितलं समोर दृश्यांमध्ये तर लाथाबुक्क्यांनी त्यांना मारहाणी करण्यात आलेली आहे। दरम्यान हा संपूर्ण प्रकार जो आहे तो पोलीस ठाण्यापर्यंत देखील जाऊन हा पोहोचलेला होता। एकमेकांविरोधात क्रॉस कंप्लेंट देखील हे करण्यात आलेली आहेत असं देखील सांगण्यात येत आहे। मात्र एकंदरीतच आपण जर बघितलं तर मराठीच्या मुद्द्यावरून कुठेतरी मनसे ही गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झाली होती। मुंबईत आपण देखील मागे काही बघितलं तर 2-3 घटना या समोर आलेल्या होत्या आणि आता नाशिकमध्ये देखील मनसे ही आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर मनसे म्हणजे एकेकाळी नाशिकमध्ये मनसे कुठेतरी बालेकिल्ला होता। अनेक घटना खरं तर नाशिकमध्ये देखील झालेल्या होत्या। परप्रांतीय युवकांना मारहाण झाल्याच्या अजूनही या मनसे पदाधिकाऱ्यांवरती केसेस हे सुरू आहेत आणि पुन्हा एकदा आता नाशिकमध्ये ही घटना जी आहे ती समोर आलेली आहे। एकंदरीतच आता हे जे परप्रांतीय कॉन्ट्रॅक्टर आहे त्रिपाठी त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते, पुढे आता पोलिसांकडून याबाबत काही कारवाई केली जाते का, मनसे पदाधिकारी याबाबत काय स्पष्टीकरण देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच धन्यवाद प्रांजल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। नाशिकमध्ये मनसेचा राडा पाहायला मिळाला। परप्रांतीयाला मनसेनं चांगलाच चोप दिलाय।